नमस्कार, मी अजित पल्लव. आज या व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण आज आलो आहोत कांदिवली ईस्ट येथील समतानगरच्या मागी गणपतीला. आधी पण मी एक व्हिडिओ बनवला होता जेव्हा गणपतीचं आगमन झालं होतं, आणि तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं दर्शनाचा व्हिडिओही मी बनवणार आहे. त्याप्रमाणे मी आज कांदिवली समतानगर येथे बाप्पाच्या दर्शनासाठी आलो आहे. तुम्ही आता या बाप्पाचं दर्शन घ्या. मित्रांनो, तुम्हाला इकडे यायचं असेल तुम्हाला दोन पर्याय आहे. एक आहे कांदिवलीवरून, कांदिवली स्टेशनवरनं, किंवा दुसरा आहे तो म्हणजे बोरवली स्टेशनवरनं. जर तुम्ही कांदिवली स्टेशनला आलात तर कांदिवली ईस्टला येऊ शकता. ठाकूर कॉलेजला येण्यासाठी तुम्हाला चेअर रिक्षा आहे, ते तुम्ही फक्त 20 रुपयामध्ये इथे येऊ शकता. किंवा जर बोरवलीला उतरलात तर बोरवलीवरनं पण तुम्हाला ठाकूर कॉलेज सांगितलं तर तुम्हाला चेअर रिक्षा आहे, त्यासुद्धा 20 रुपयामध्ये तुम्ही इथपर्यंत येऊ शकाल. चला तर मित्रांनो, आपण दर्शन घेऊया इच्छापूर्ती गणेश समतानगर मागी गणपती. तुम्ही इथे पाहू शकता भगवान श्रीराम यांची पालखी इथे ठेवण्यात आली आहे. आपल्यासोबत इथे संकेत बोरवडकर साहेब आहेत. आपण त्यांच्याशी थोडक्यात बाप्पाबद्दल माहिती घेऊया. संकेतजी, नमस्कार. नमस्कार. मी कांदिवलीचा इच्छापूर्ती मागी गणेशोत्सव मंडळाचा सदस्य आहे, संकेत बोरवडकर. गेली 13 वर्ष कांदिवलीचा इच्छापूर्ती मागी गणेशोत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो. या वर्षी मंडळाचं 13वं वर्ष असून यावर्षी मुख्य आकर्षण म्हणजे अयोध्येचं राम मंदिराची प्रतिकृती युवा समाजसेवक शेखर शेर हे मंडळाचे अध्यक्ष असून यांच्या संकल्पनेतून श्री अमन विधाते कला दिग्दर्शक यांच्या प्रयत्नाने इथे साकार झाला आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात विविध उपक्रम घेत सालाबादप्रमाणे रक्तदान शिबिर, महिलांसाठी हळदी कुंकू, 11वी 12वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ असे विविध उपक्रम मंडळ घेत आहे. होम मिनिस्टर हे सुद्धा काल पार पडलं. मंडळ गेल्या 13 वर्ष विविध कार्यक्रम घेत असून कोरोना काळात मंडळाने विविध अशी बरीच कामं केली. मंडळाचे अध्यक्ष समाजसेवक शेखर शेरे यांच्यामार्फत मंडळ अविरत 13 वर्ष काम करत आहे. लोकांना उपयोगी पडेल अशा बऱ्याच गोष्टी मंडळातर्फे केल्या जातात. गेल्या वर्षी मंडळाचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम की जनसेवेची रुग्णवाहिका चालू करण्याचा. विभागात मोफत जनसेवेची रुग्णवाहिका सुरू केली. ती अवघ्या 3 महिन्यात जनसेविकेची रुग्णवाहिका सुरू होऊन विभागातील 200 ते 300 लोकांना त्याचा लाभ मिळाला. यावर्षी मंडळाचं 13वं वर्ष आहे आणि इच्छापूर्ती हा 11 दिवस इथे विराजमान असून
मी आपल्या चॅनलच्या माध्यमात सर्व गणेश भक्तांना विनंती करतो आणि आग्रहाचे निमंत्रण देतो की त्यांनी कांदिवली पूर्व समतानगर येथे येऊन इच्छापूर्ती बाप्पाचे दर्शन घ्यावे. धन्यवाद. कला दिग्दर्शक अमन विधाते यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेली अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती आपण इथे अनुभवत आहोत. येथे आपण पाहत आहोत भगवान श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीता यांच्या मूर्त्या इथे आहेत. मित्रांनो, तुम्हालाही इच्छापूर्ती गणपतीचे दर्शन घेऊन प्रसन्न वाटलं असेल, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि हो, कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका.
सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा. असाच एक व्हिडिओ घेऊन पुन्हा तुमच्या भेटीस येऊ. तोवर तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गणपती बाप्पा मोरया.